10वा पाठ बघूया, जीवावरण. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्व सजीवांनी व्यापलेला भाग म्हणजे जीवावरण होय. बघा, जीवावरण लक्षात घ्या. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्व सजीवांनी व्यापलेला भाग म्हणजे जीवावरण. हे महत्त्वाचं नाही. या पाठात आपण जीवावरणाच्या घटकांची व त्यांच्यातील परस्पर संबंधाची माहिती घेणार आहोत. मृदा बघूया. महत्त्वाचं लक्ष द्या. वनस्पतीच्या जीवनास आवश्यक असणाऱ्या व त्याच्या वाढीसाठी पोषक द्रव्ये पुरवणाऱ्या जमिनीच्या थरास मृदा असे म्हणतात. बघा, मृदा कशाला म्हणतात? वनस्पतीच्या जीवनास आवश्यक असणाऱ्या व त्याच्या वाढीसाठी पोषक द्रव्ये पुरवणाऱ्या जमिनीच्या थरास मृदा असे म्हणतात. मृदा ही खडकाचा अपक्षय होऊन तयार झालेले बारीक कण, कुजलेले जैविक पदार्थ आणि असंख्य सूक्ष्मजीव यांचे एकजीव मिश्रण असते. मृदा म्हणजे काय? मृदा ही खडकांचा अपक्षय होऊन तयार झालेले बारीक कण, कुजलेले जैविक पदार्थ आणि असंख्य सूक्ष्मजीव यांचे एकजीव मिश्रण असते. मृदा निर्मिती बघूया आपण. मृदा निर्मिती प्रामुख्याने मूळ खडक, हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकावर अवलंबून असते. बघा, मृदा निर्मिती प्रामुख्याने कोणत्या घटकावर अवलंबून असते? मृदा निर्मिती प्रामुख्याने मूळ खडक, हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकावर अवलंबून असते. यापैकी हवामान व खडकांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रदेशात निरनिराळ्या प्रकारची मृदा तयार होते. मृदेची निर्मिती ही अत्यंत संथपणे होणारी प्रक्रिया आहे. परिपक्व मृदेच्या निर्मितीसाठी खूप मोठा काळ लागतो. साधारणपणे एक सेमी जाडीचा मृदेचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा काळ लागू शकतो. मृदेचे महत्त्व बघूया. मृदा ही एक नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. अन्नाची निर्मिती करणाऱ्या वनस्पतींना आवश्यक असणारे पोषणद्रव्य मृदेमधून मिळतात. वनस्पती व प्राण्यांच्या मृतावस्थेचे विघटन होण्याची प्रक्रिया मृदेमध्ये होत असते. बघा, वनस्पती व प्राण्यांच्या मृत अवशेषांचे विघटन होण्याची प्रक्रिया मृदेमध्ये होत असते. कोणत्याही प्रदेशातील शेतींची उत्पादन क्षमता मृदेच्या सुपीकतेवर अवलंबून असते. शेतीतून जास्त उत्पादन मिळण्यासाठी जलसिंचन, रासायनिक खते, कीटकनाशके असे अनेक उपाय आपण योजतो, परंतु त्याचा अतिरिक्त उपयोग केल्यामुळे मृदेची सुपीकता कमी होते. बघा, मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते हे प्रश्न विचारला आहे. जलसिंचन, रासायनिक खते, कीटकनाशके इत्यादींचा अतिरिक्त उपयोग केल्यामुळे मृदेची सुपीकता कमी होते, म्हणजेच मृदेची अवनती होते. शेतजमिनीचा अतिवापर, अयोग्य शेती पद्धती, बेसुमार जंगलतोड यामुळे मृदेची धूप होते. बघा, हा प्रश्न विचारला जाते. मृदेची धूप कशामुळे होते? शेतजमिनीचा अतिवापर, अयोग्य शेती पद्धती, बेसुमार जंगलतोड यामुळे मृदेची धूप होते. हे लक्षात राहू द्या. या सर्वांचा परिणाम जमिनीची उत्पादकता कमी होण्यास होतो. म्हणून मृदेचा वापर काळजीपूर्वक करणे, मृदेची धूप रोखणे, तिची सुपीकता राखणे, जैविक खताचा उपयोग करणे इत्यादी गोष्टीकडे विशेष लक्ष पुरवणे गरजेचे आहे. सजीवांचे वर्गीकरण बघूया. सर्व सजीव हे जीवावरणाचे घटक आहे. त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांना लागणारे अन्न मिळवण्याच्या पद्धतीनुसार त्यांचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते. बघा, स्वतःचे अन्न स्वतःच तयार करणारे वनस्पती, अन्नासाठी वनस्पतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून असणारे प्राणी, वनस्पती व प्राणी यांच्या मृत अवशेषांचे विघटन करणारे सूक्ष्मजीव. समोर बघूया. वरील तिन्ही बाबी आकृती 10.1च्या आधारे जाणून घ्या. हे बघा, आकृती 10.1 पर्यावरणातील परस्परावलंबन. बघा, ही आकृती बघा. यात वृक्ष, झाड, हरिणला वाघ खात आहे. हे पूर्ण सर्कल बघा. आपण सूक्ष्मजीव बघूया. सूक्ष्मजीव वनस्पतींनी शोषून घेतलेले पर्यावरणातील अजैविक घटक पुन्हा पर्यावरणास उपलब्ध करून देतात, म्हणून यांचे कार्य महत्त्वाचे आहे. वनस्पती बघूया. वेगवेगळ्या प्रदेशातील पर्जन्य व मृदेचे प्रकार तसेच सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता यांचा परिणाम नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या वनस्पतीवर होत असतो. अशा नैसर्गिक वनस्पतीच्या समुदायाचे मुख्यतः पुढील प्रकारात वर्गीकरण केले जाते. वने, गवताळ प्रदेश, ओसाड प्रदेश. आपण या प्रत्येक प्रकाराची थोडक्यात माहिती घेऊया. यासाठी आकृती 10.2 मधील नैसर्गिक वनस्पतीचे वितरण समजून घेऊया. वने बघूया. एखाद्या प्रदेशात वृक्ष, झाडे झुडपे, वेली, गवत इत्यादी प्रकारच्या अनेक वनस्पती नैसर्गिकरित्या वाढतात. ते एकमेकावर अवलंबून असतात. वनस्पतीच्या अशा परस्परावलंबी समूहास वने असे म्हणतात. यात विषुववृत्तीय सदाहरित वने, उष्ण प्रदेशातील पानझडी वने, समशीतोष्ण प्रदेशातील सूचीपर्णी वने तसेच विविध प्रकारची मिश्र वने यांचा समावेश होतो. वनातील गवत व लहान झुडपे सोडल्यास इतर वनस्पतीचा जीवनकाळ हा कित्येक वर्षाचा, अगदी शेकडो वर्षाचा देखील असू शकते. नैसर्गिक वनस्पतीचे अक्षृतीय वितरण बघूया. बघा, ही आकृती दिली आहे.
विषुवृत्तीय वनांची, हे पानझडी वनांबद्दल दिलं आहे. इथे उष्ण गवताळ प्रदेशातील वने, काटेरी वने बघा, समशीतोष्ण गवताळ प्रदेशातील वने, मिश्र वने दिलं आहे, सूचीपर्णी वने दिलं आहे. इथून बघा, वनक्षेत्र ही विविध प्राण्यांची आश्रयस्थाने बनलेली असतात. वनांमध्ये जैवविविधता जास्त आढळते, त्यातही विषुवृत्तीय वनात ती सर्वाधिक आढळते. बघा, वनांमध्ये जैवविविधता जास्त आढळते, त्यातही विषुवृत्तीय वनात ती सर्वाधिक आढळते. याचे मुख्य कारण म्हणजे तेथे वर्षभर होणारा पाऊस आणि दीर्घकाळ उपलब्ध असलेले सूर्यप्रकाश, हे लक्षात राहू द्या. विषुवृत्तापासून जसजसे दूर जावे तसतसा पाऊस पडण्याचा काळ कमी होत जातो व पाऊस विशिष्ट ऋतूत पडतो. त्याची परिणामकारकता कमी असते, त्यामुळे पाण्याच्या कमतरतेच्या काळात वनस्पतींना पाने गाडण्याची आवश्यकता भासते. म्हणून या भागात आपल्याला पानझडी वने आढळतात. बघा, पानझडी वने का आढळतात? इथून बघा, विषुवृत्तापासून जसजसे दूर जावे तसतसा पाऊस पडण्याचा काळ कमी होत जातो व पाऊस विशिष्ट ऋतूत पडतो. त्यांची परिणामकारकता कमी असते, त्यामुळे पाण्याच्या कमतरतेच्या काळात वनस्पतींना पाणी गाडण्याची आवश्यकता भासते. म्हणून या भागात आपल्याला पानझडी वने आढळतात. या वनात वृक्षांची संख्या, घनता आणि प्रकार हे सर्वच कमी होतात. साहजिकच विषुवृत्तीय सदाहरित वनात आढळणारे गेंडे, गवा, वाघ, हत्ती असे प्राणी पानझडी किंवा मिश्र वनात फारसे दिसत नाही. त्यांच्याऐवजी कोल्हे, लांडगे, तरस, साडींदर असे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. उच्च अक्षवृत्तीय तसेच जास्त उंच असलेले पर्वतीय प्रदेशात तापमान कमी होत जाते, त्यामुळे पाऊस कमी असला तरी बाष्पीभवनाचा वेगही कमी असतो. परिणामतः वर्षाचा बराच काळ पाणी उपलब्ध होते. त्यामुळे पानझडी वन प्रदेशाकडून ध्रुवाकडे किंवा उंच प्रदेशाकडे जाताना मिश्र वने, रुंद पर्णी वने आणि सूचीपर्णी वने क्रमाक्रमाने आढळतात. सूचीपर्णी वने सदाहरित असतात. बघा, सूचीपर्णी वने सदाहरित असतात. या वनातील वनस्पतीमध्ये विविधता कमी असतात. काही भागात तर खूप अंतरापर्यंत एकाच प्रकारच्या वृक्षांची वने असतात. गवताळ प्रदेश बघूया. उष्ण व समशीतोष्ण अशा दोन पट्ट्यात गवताळ प्रदेश आढळतात. या दोन्ही पट्ट्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने व मानवाने केलेल्या जंगलतोडीमुळे वनांची संख्या कमी आहे. पाण्याच्या उपलब्धतेचा काळ मर्यादित असल्याने वनस्पतीचा जीवनकालही मर्यादित होतो. म्हणूनच येथे गवत व लहान झुडपे याच वनस्पती प्रामुख्याने दिसतात. उष्णकटिबंधातील गवताळ प्रदेशात प्राणीसंपदा जास्त असते. तेथे गवतही खूप उंच आणि दाट वाढलेले असते. यात हत्ती झाकले जातील अशी गवताची एक जात आहे. त्या गवताला हत्ती गवत असे म्हणतात. हत्ती गवत का म्हणतात त्या गवताला? कारण त्यात हत्ती झाकले जातील अशी उंच व दाट गवत आहे. तेथे वेगवेगळ्या प्रकारची हरणे, गवा, झेब्रा, जिराफ असे तृणभक्षक प्राणी व सिंह, कोल्हे, लांडगे असे मांसभक्षक प्राणी आढळतात. समशीतोष्ण गवताळ प्रदेशातील गवत त्या मानाने कमी उंचीचे असते. कमी उंचीची झाडे व झुडपे गवताळ प्रदेशात विखुरलेली असतात. या गवताळ प्रदेशात महिषतृण ही गवताची जात प्रामुख्याने आढळते. महिषतृण ही गवताची जात प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळते? समशीतोष्ण गवताळ प्रदेशात आढळते. हे गवताळ प्रदेश मध्य अक्षवृत्तीय भागात विस्तीर्ण जागा व्यापतात. तेथे घोडे, गव्हा, कोल्हे, तरस, लांडगे इत्यादी प्राणी आढळतात. ओसाड प्रदेश बघूया. जीवसृष्टीचा अभाव असलेले किंवा अतिशय कमी जीवसृष्टी असलेले प्रदेश म्हणजेच ओसाड प्रदेश होय. बघा, ओसाड प्रदेश म्हणजे काय दिलं आहे? जीवसृष्टीचा अभाव असलेले किंवा अतिशय कमी जीवसृष्टी असलेले प्रदेश म्हणजेच ओसाड प्रदेश होय. इंग्रजीत त्यांना डेझर्ट असे संबोधतात. ज्या प्रदेशातील पर्यावरण एकूणच जीवसृष्टीला फारसे पूरक नसते, तेथे जीवसृष्टी तसेच मानवी वस्तीही फारसी नसते, त्यामुळे अशा प्रदेशांना ओसाड प्रदेश असे म्हणतात. यात उष्ण ओसाड प्रदेश व शीत ओसाड प्रदेश असे दोन प्रकार केले जातात. आपण उष्ण ओसाड प्रदेश बघूया. या भागात पाण्याची उपलब्धता अतिशय कमी असते, त्यामुळे दीर्घकाळ कोरड्या हवामानात तग धरू शकणाऱ्या वनस्पतीच या प्रदेशात दिसून येतात. बाभूळ, खैर, शमी अशा प्रकारची काटेरी झाडे, निवडुंगाचे विविध प्रकार येथे आढळतात. बाष्पोच्छवास कमी व्हावा म्हणून तेथील वनस्पती वर्षाचा बराच काळ पर्णहीन असतात. या प्रदेशात घोडे, उंट, शहामृग, कोल्हे, तरस, सिंह, साप, विंचू इत्यादी प्राणी आढळतात. शीत ओसाड प्रदेश बघूया आपण. हे प्रदेश ध्रुवीय भागात तसेच अतिउंच पर्वताच्या बर्फाच्छादित भागात आढळतात. ध्रुवीय भागात सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी असते. जमीन दीर्घकाळ गोठलेल्या स्थितीत असते.
शेवाळ, दगडफूल अशाच वनस्पती येथे असतात. केवळ उन्हाळ्यात काही आठवड्यांच्या कालावधीत येथे वनस्पती जीवन फुलते. या कालावधीत ध्रुवीय अस्वले, रेनडियर किंवा कॅरिब्यूसारखे प्राणी सूचीपर्णी वनातून येथे येतात. परंतु हिवाळ्यात हे प्राणी पुन्हा सूचीपर्णी वनांकडे स्थलांतरित करतात. प्राणी बघूया. हवामान, वनस्पती यांच्या प्रकारानुसार जगात विविध प्राणी आढळतात. प्राण्यांचे त्यांच्या निवास व आहारानुसार 2 प्रकारात वर्गीकरण करण्यात येते. निवासावर आधारित वर्ग बघूया. वन्य प्राणी. जे प्राणी वनात राहतात व नैसर्गिक जीवन जगतात त्यांना वन्य प्राणी म्हणतात. बघा, वन्य प्राणी हा शब्द नेहमी येतो. जे प्राणी वनात राहतात व नैसर्गिक जीवन जगतात त्यांना वन्य प्राणी म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे, हत्ती, गेंडे, जिराफ, अस्वल, साप व अनेक प्रकारचे पक्षी यांचा समावेश होतो. आपण पाळीव प्राणी. माणसाने आपल्या फायद्यासाठी काही प्राणी मांसावरले आहे. त्यांच्यापासून आपण दूध, अंडी, मांस, लोकर, कातडी, हाडे अशी उत्पादने मिळतात. त्याचप्रमाणे शेती कामासाठी, ओझे वाहण्यासाठी त्यांची मदत होते. काही प्राणी आपण संरक्षणासाठी तर काही करमणुकीसाठी पाळते. अशा प्राण्यांना पाळीव प्राणी असे म्हणतात. तुमच्या भागातील पाळीव प्राण्यांची यादी करा. त्यांचा आपल्याला कोणता उपयोग होते ते नोंद करा. हे महत्त्वाचं नाही. आहारावर आधारित वर्ग बघूया. शाकाहारी प्राणी. जे प्राणी वनस्पतीजन्य पदार्थ खाऊन आपली अन्नाची गरज भागवतात त्यांना शाकाहारी प्राणी म्हणतात. उदाहरणार्थ गाय, म्हैस, हरिण, ससा, उंट, गाढव, हत्ती इत्यादी. मांसाहारी प्राणी बघूया. काही प्राणी आपली अन्नाची गरज इतर प्राण्यांचे मांस खाऊन भागवतात त्यांना मांसाहारी प्राणी म्हणतात. हे प्राणी मुख्यतः शाकाहारी प्राण्यांची शिकार करतात. उदाहरणार्थ वाघ, सिंह, साप, घार इत्यादी. गिधाडासारखे काही प्राणी मृत प्राण्यांच्या अवशेषावर जगतात. उभयहारी प्राणी बघूया. उभयहारी. जे प्राणी वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ खाऊन अन्नाची गरज भागवतात त्यांना उभयहारी प्राणी म्हणतात. उदाहरणार्थ मानव, कुत्रा, मांजर इत्यादी. प्रत्येक वनस्पती व प्राण्यांची पर्यावरणात विशिष्ट भूमिका असते. पर्यावरणातील एखाद्या वनस्पती किंवा प्राण्याचे प्रमाण कमी झाल्यास किंवा ते प्रमाणाबाहेर वाढल्यास पर्यावरणाचा समतोल ढासळतो. या ठिकाणी हा पाठ संपतो. प्रश्न बघूया. प्रश्न बघा. सजीवांनी व्यापलेला पृथ्वीचा भाग म्हणजे काय? जीवावरण. सजीवांनी व्यापलेला पृथ्वीचा भाग म्हणजे जीवावरण. दुसरा प्रश्न. मृदेची अवनती कशामुळे होते? आपण बघितलं होतं. रासायनिक खतांचा अतिरेक वापर. मृदेची अवनती रासायनिक खतांचा अतिरेक वापरामुळे होतो. सर्वाधिक जैवविविधता कोणत्या वनामध्ये आढळते? विषुवृत्तीय वनामध्ये आढळते. प्रश्न. मृदा निर्मितीतील आवश्यक घटक कोणते? शीत ओसाड प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांबद्दल माहिती लिहा. शीत ओसाड प्रदेशातील वनस्पती लक्षात राहू द्या. इथे बघा. मृदेची अवनती का होते? हे महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. यावर भूगोलमध्ये खूप प्रश्न विचारले आहे. उष्ण पट्ट्यातील गवताळ प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती? मृदेचे महत्त्व स्पष्ट करा. हे जोड्या लावा, महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. उष्ण गवताळ, समशीतोष्ण गवताळ, उष्ण ओसाड आणि शीत ओसाड. शेवाळ, दगडफूल, बाभूळ, खेर, हत्तीगवळ, महिष. बघा. उष्ण गवताळ प्रदेशामध्ये हत्तीगवत असते. समशीतोष्ण गवताळ प्रदेशात महिष तृण असते आणि शीत ओसाड प्रदेशात शेवाळ आणि दगडफूल असते. पाठाच्या शेवटी काही माहिती दिली आहे ती बघूया आपण. मृदा म्हणजे माती नव्हे. अपशेष झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव मृदेमध्ये असतात. मृदेत जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. वनस्पतीच्या वाढीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये त्यांना मृदेमधून मिळतात. मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे. या उलट माती हा एक पदार्थ आहे. मातीचा उपयोग विटा तयार करणे, भांडी कुंडी बनवण्यासाठी तसेच बांधकामासाठी केला जातो. एकदा या कामासाठी माती वापरली की ती पुन्हा उपलब्ध होऊ शकत नाही. थोडक्यात काय तर कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा. शेतकरी मृदा या परिसंस्थेचा वापर करतो तर कुंभार माती या पदार्थाचा वापर करतो. हे लक्षात घ्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.